सोनगाव नावाचं एक मोठं आणि समृद्ध गाव होतं. त्या गावातील बहुतांश लोक आपल्या आयुष्यात आनंदी आणि समाधानी होते. त्याच गावात एक सन्माननीय कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात एकूण 4 सदस्य होते. त्या घराचे प्रमुख गोविंदराव होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव शांता होतं. त्या दाम्पत्याला 2 मुली होत्या. मोठ्या मुलीचं नाव जान्हवी आणि लहान मुलीचं नाव सायली होतं. एक दिवस, तू मला रोज रोज माझ्या काळ्या रंगावरून टोमणे का मारतेस? बाहेरचे लोक आधीच मला खूप काही बोलतात, त्यामुळे मला घराबाहेर पडायलाही भीती वाटते. पण तू तर माझी सख्खी बहीण आहेस. तुझ्याकडून असं ऐकायला मिळालं की मला खूप वाईट वाटतं. किमान तू तरी मला समजून घे. असे टोमणे मारू नकोस. अगं, काळ्याला काळं नाही म्हणायचं तर काय गोरं म्हणायचं का? आणि माहीत नाही आईने काय खाल्लं होतं की तू इतकी सावळी जन्माला आलीस. तुझ्यामुळे माझ्या मैत्रिणीही मला चिडवतात. लोक तुला काळी म्हणतात आणि त्यांचं ऐकावं लागतं मला. स्वतःच्या लहान बहिणीकडून अशा टोचून बोललेल्या शब्दांनी सायलीचं मन खूप दुखावलं. ती आतून खूप उदास झाली आणि खचलेली झाली. अगं, मला आता तुला माझी ताई म्हणायलाही लाज वाटते. मी असं काय पाप केलं होतं की मला तुझ्यासारखी बहीण मिळाली? जान्हवीच्या या कडव्या आणि मन दुखावणाऱ्या शब्दांनी सायली पूर्णपणे खचून गेली. ती काही क्षण शांत उभी राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग काहीही न बोलता ती हळूहळू घराबाहेर निघून गेली. तेवढ्यात शांता म्हणाली, अहो, ऐकलत का? वाटतं जान्हवी आणि सायली पुन्हा भांडत आहेत. काळ्या गोऱ्या रंगावरून पुन्हा तोच वाद सुरू झालाय. हो ग भाग्यवान, आता या दोघींचं काय करायचं? रोजचाच त्यांचा हा वाद झाला आहे. चल जाऊन पाहूया तरी नेमकी काय चाललंय आणि एवढं का भांडण वाढतंय. अगं जान्हवी, सायली कुठे गेली आणि तू तिच्या सावळ्या रंगावरून तिला वारंवार टोमणे का मारतेस? ती तुझी मोठी बहीण आहे, हे लक्षात ठेव. माणसाचं सौंदर्य त्याच्या रंगावरून नाही तर त्याच्या चांगल्या मनावर आणि वागण्यावरून ओळखलं जातं. म्हणून पुढे असं बोलू नकोस. तिच्याशी प्रेमाने आणि आदराने वाग. आई बाबा, तुम्ही नेहमी त्या सावळ्या मुलीचाच पक्ष घेत असता. मी तुमची मुलगी नाही का? माझ्यासाठी तुमच्या मनात अजिबात जागा नाही का? नका, राहू द्या. तुमच्याशी काही बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण तुम्हाला फक्त त्या सावळ्या मुलीवरच प्रेम आहे. माझ्या भावना तर जणू तुमच्यासाठी काहीच महत्त्वाच्या नाहीत. जान्हवीने आई वडिलांसमोर रागाच्या भरात हे सगळं बोलून टाकलं. त्यानंतर ती रागाने पुटपुटत मनात नाराजी धरून वेगाने घराबाहेर निघून गेली. अगं भाग्यवान, जान्हवीची भाषा हल्ली खूपच बिघडत चालली आहे. स्वतःच्या सख्या बहिणीसोबत रोज असं भांडण करणं मला अजिबात आवडत नाही. शेवटी त्या दोघी एकाच रक्ताच्या बहिणी आहेत. त्यांना एकमेकांशी प्रेमाने आणि आदराने राहायला हवं. त्याच दरम्यान जान्हवी मनात विचार करत होती. मला कळतच नाही, या सावळ्या सायलीने आई बाबांवर असा कोणता जादू केला आहे. आता तर या घरात माझी किंमतच उरली नाही. जणू माझ्या बोलण्याला आणि भावनांना काहीच महत्त्व नाही. दुसरीकडे सायली आपल्या लहान बहिणी जान्हवीच्या टोचून बोलणाऱ्या शब्दांनी खूप दुखावली होती. ती शांतपणे घराबाहेर पडली आणि एकटी चालत राहिली. मनात खोल दुःख आणि डोळ्यात अश्रू घेऊन सायली जंगलाकडे जाणाऱ्या वाटेजवळील एका जुन्या झाडाखाली जाऊन उदासपणे बसली. ती मनातच विचार करू लागली, जान्हवी माझा इतका द्वेष का करते? कळत नाही. देवाने मला सावळं बनवून या जगात पाठवलं तर त्यात माझी काय चूक आहे? बाहेरचे लोक टोमणे मारतातच, पण जेव्हा स्वतःची सख्खी बहीण रोज असं बोलते तेव्हा त्याहून मोठं दुःख काही असू शकत नाही. खरंच आपल्या माणसांचे शब्द सर्वात जास्त टोचतात. अशी सायली त्या झाडाखाली एकटी आणि खिन्न बसलेली असताना गावातील 2 तरुण मुलं तिथून जात होती. त्यांनी सायलीला त्या अवस्थेत पाहिलं आणि थोडं थांबून आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. त्यापैकी एक म्हणाला, अरे महेश, ही तर त्या गोविंदरावांची सावळी मुलगी आहे ना?
जरा बघ ना, मागे झाडाचा रंग आणि हिचा चेहरा अगदी सारखाच दिसतोय. दुरून पाहिलं तर कळतही नाही की तिथं कोणी बसलंय की फक्त झाडाची सावली आहे. हो रे सुरेश, अगदी खरं बोललास. या सावळ्या मुलीशी कोण लग्न करणार? हिच्यासोबत हुंड्यात जमीन जुमला दिला तरी मी तर कधीच लग्न करणार नाही. त्या दोघांच्या बोलण्याने सायली आतून पूर्णपणे तुटून गेली. तिच्या चेहऱ्यावरची उदासी आणखीन गडद झाली. तिने काहीही उत्तर दिलं नाही. फक्त शांतपणे जड पावलांनी ती जंगलाच्या दिशेने निघाली. जणू आपलं दुःख त्या झाडांच्या एकांतात लपवून ठेवायचं होतं. तेवढ्यात एक मुलगा म्हणाला, अरे सुरेश, असं वाटतं आपलं बोलणं तिच्या मनाला लागलं बहुतेक. असू दे रे, आपल्याला काय, आपण तर तेच बोललो जे खरं आहे. ती सावळी आहे तर यात आपला काय दोष. चल जाऊ दे, इथून निघूया. आणि ते दोघं तिथून शांतपणे निघून गेले. अहो ऐका ना, जान्हवी जी सायलीच्या सावळ्या रंगावरून सतत तिच्याशी वाद घालत असते, खरं सांगायचं तर मला कधी कधी खूप काळजी वाटते. आता तिचं लग्नाचं वयही हळूहळू येऊन ठेपलं आहे, पण तिच्याशी लग्न करणार तरी कोण? गावातले लोक आधीच तिच्या रंगावरून तिची चेष्टा करतात. हे सगळं आठवलं की मन आणखीन अस्वस्थ होतं. अगं, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आपण तरी काय करू शकतो? जशी आहे तशी ती आपलीच मुलगी आहे ना. आणि बघ, दोन्ही बहिणी पुन्हा भांडत भांडत रागाने घराबाहेर गेल्या आहेत. तू जास्त काळजी करू नकोस. त्या दोघीही थोड्या वेळात शांत होतील आणि संध्याकाळ होण्याआधी परत येतील. अहो ठीक आहे, तुम्ही बसा, मी स्वयंपाकघरात जाऊन माझं काम करते. असं म्हणून ती शांतपणे स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागली. त्याच दरम्यान दुसऱ्या बाजूला सायली जड आणि उदास मनाने एकटी जंगलाच्या दिशेने चालत होती. चालत चालत ती जंगलाच्या आतपर्यंत पोहोचली, पण तरीही न थांबता पुढे जात राहिली. अशीच चालत चालत शेवटी ती जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका सुंदर फुलांच्या बागेत पोहोचली. तो बाग अतिशय रम्य आणि मनमोहक होता. चारही बाजूंनी रंगीबेरंगी विविध प्रकारची फुलं उमलली होती. त्यांच्या सुगंधाने संपूर्ण वातावरण भरून गेलं होतं. इतकं सुंदर दृश्य पाहून जान्हवीच्या चेहऱ्यावरची सगळी उदासी हळूहळू नाहीशी झाली. तिच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. ती मनातच म्हणाली, किती सुंदर आहे हे दृश्य. हे पाहताच मनातलं सगळं दुःख क्षणात दूर झाल्यासारखं वाटतंय. या फुलांच्या सुगंधाने मन तर अगदी हलकं आणि शांत झालं आहे. अशीच सायली स्वतःशी बोलत त्या बागेत पुढे सरकत होती. ती एक फूल तोडण्यासाठी हात पुढे करणार इतक्यात अचानक एक गूढ आवाज घुमला. अगं थांब मुली, त्या फुलाकडे जाऊ नकोस. ती तोडायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुला मोठी शिक्षा भोगावी लागेल. सायली घाबरून आजूबाजूला पाहू लागली आणि म्हणाली, आपण कोण आहात आणि मला कसली शिक्षा मिळणार आहे? कृपया समोर या आणि स्पष्टपणे सांगा की माझी चूक काय आहे. तिचं बोलणं संपताच समोरून एक वृद्ध स्त्री हळूहळू चालत तिच्या जवळ आली आणि थांबली. अगं मुली, घाबरू नकोस, मी तुला काहीही करणार नाही. मी फक्त एवढं सांगितलं होतं की या फुलांना तोडलंस तर शिक्षा मिळेल, पण तू तर अजून ती तोडलीच नाहीस, त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाही. पण सांग बरं, तू यावेळी इथे का आली आहेस? या जंगलात फार कमी लोक येतात. काकू, तुम्ही बघतच आहात मी किती सावळी आहे. माझ्या या रंगामुळे सगळे माझी चेष्टा करतात, अगदी माझी स्वतःची सख्खी बहीण सुद्धा. त्यामुळे माझं मन खूप दुखावलं होतं. असं चालत चालत मी इथे आले आहे आणि हा सुंदर बाग पाहून माझं मन थोडं हलकं झालं. अगं मुली, असं आहे तर? अगं, लोकांचं कामच असतं इतरांची चेष्टा करणं, पण त्यांच्यापासून पळून जाण्यापेक्षा त्यांचा धैर्याने सामना करणं अधिक योग्य असतं. आणि तू जो हा बाग पाहते आहेस ना, तो काही साधा बाग नाही. हा एक रहस्यमयी बाग आहे आणि त्यामागे एक वेगळीच कथा दडलेली आहे. हे ऐकून सायली थोडी गोंधळली आणि म्हणाली, काकू, मला काही समजत नाहीये. तुम्ही नेमकं काय सांगत आहात?
आणि तुम्ही या दाट जंगलात काय करत आहात? कृपया मला सगळं नीट सांगाल का? अगं चल, इथंच जवळ माझं घर आहे, माझ्या सोबत ये. तिथे बसून मी तुला सगळं नीट आणि सविस्तर सांगते. त्या ऊर्ध्वस्त्रीचं बोलणं ऐकून सायली शांतपणे तिच्या मागे निघाली. तिच्या मनात थोडी उत्सुकता होती आणि थोडी भीतीही, पण ती काही न बोलता तिच्यासोबत चालत राहिली. थोडं अंतर चालल्यानंतर सायली उत्सुकतेने विचारू लागली, काकू, आता तरी मला सांगा ना, या बागेचं रहस्य काय आहे? आणि जर कोणी या बागेतली फुलं तोडली तर त्याला कोणती शिक्षा मिळते? ती शिक्षा कोण देतं? कृपया मला सगळं सविस्तर समजावून सांगा. अगं मुली, खरं म्हणजे या बागेची देखभाल मीच करते. माझ्या तरुणपणापासून मी इथेच राहते आहे आणि या बागेची सेवा करत आहे. हा बाग खूप जुन्या काळापासून आहे, आपले राजे विक्रमसिंगाच्या पूर्वजांच्या काळापासून. या बागेशी एक अतिशय गूढ आणि अद्भुत रहस्य जोडलेलं आहे. असं म्हणतात की जर इथलं एकही फूल कुणी तोडलं तर राजवाड्यात बसलेल्या राजाला लगेच एक विचित्र जाणीव होते, जणू एखाद्या अदृश्य शक्तीने त्यांना याची खबर दिली आहे. मग स्वतः राजा त्या दोषी व्यक्तीला बोलावून योग्य शिक्षा देतात. हो काकू, मला सगळं समजलं. योग्य वेळी मला थांबवलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. नाहीतर मलाही कठोर शिक्षा मिळाली असती. पण काकू, तुम्हाला एक विचारू का? आता तुमचं वयही खूप झालं आहे, तर तुम्ही पुढेही असंच या बागेची देखभाल करत राहणार आहात का? की ही जबाबदारी कुणा दुसऱ्याला देण्याचा विचार आहे? नाही ग मुली, आता माझं वय झालं आहे, त्यामुळे ही सगळी जबाबदारी निभावणं माझ्यासाठी सोपं राहिलेलं नाही. म्हणूनच राजाने ठरवलं आहे की आता ही जबाबदारी दुसऱ्या कुणाला द्यायची. पण या बागेची देखभाल करण्यासाठी एक स्त्रीच हवी आणि तिचं मन अगदी स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र असलं पाहिजे. आणि मुली, मला असं वाटतं की या कामासाठी तूच सर्वात योग्य आहेस. तुझं मन खूप स्वच्छ आहे, तुझं हृदय खूप सच्च आणि दयाळू आहे. म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की तू या रहस्यमय बागेची खूप चांगली काळजी घेऊ शकशील. हे ऐकून सायली पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. ती थोड्या घाबरलेल्या आवाजात म्हणाली, काकू, मी या बागेची देखभाल कशी करू शकेन? माझं स्वतःचं घर आहे, आई वडील आहेत आणि एक लहान बहीण आहे. ते मला इथे एकटी राहायला कधीच परवानगी देणार नाहीत. मग मी त्यांना सोडून इथे कशी राहू? अगं मुली, तू अजिबात काळजी करू नकोस. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर तुला स्वतः राजे विक्रमसिंग देतील. ते खूप न्यायप्रिय आणि दयाळू आहेत, पण हो, त्यांच्या नियमांचं उल्लंघन कोणी केलं तर ते रागावतात. आता तू निर्धास्तपणे घरी जा. उद्या मी तुला राजवाड्यात घेऊन जाईन आणि तिथे तुला सगळं नीट समजावून सांगितलं जाईल. आणि हो, जर कोणी तुझी चेष्टा केली तर घाबरून पळून जाण्याऐवजी धैर्याने त्यांचा सामना कर. योग्य गोष्टीला ठामपणे उत्तर दे. ऊर्ध्वस्त्रीचं हे बोलणं ऐकून जान्हवी काही न बोलता शांतपणे तिथून निघून गेली. मग रात्र झाली होती. सगळीकडे गाढ शांतता पसरली होती. घराच्या अंगणात खाटेवर गोविंदराव आणि त्यांची मोठी मुलगी सायली शांतपणे बसले होते. अगं बाळा, आज दिवसभर तू तुझ्या लहान बहिणीच्या बोलण्याने दुखावून अचानक कुठे निघून गेलीस? तुला कल्पना आहे का मला तुझी किती काळजी वाटत होती? मी तर सगळा वेळ चिंतेत बसलो होतो. बाबा, तुम्ही माझी इतकी काळजी का करता? आता मी मोठी झाले आहे. आज माझं मन खूप दुखावलं होतं, म्हणून थोडा वेळ एकटी राहण्यासाठी बाहेर गेले होते. आणि खरं सांगायचं तर घरात राहून जान्हवीचे टोमणे ऐकण्यापेक्षा बाहेर जाणंच बरं वाटतं. कदाचित उद्याही मी थोडा वेळ बाहेर जाईन, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी नेहमी संध्याकाळ होण्याआधी घरी परत येईन. सायलीने आपल्या बाबांना खरी गोष्ट सांगितली नाही, कारण त्या वृद्ध स्त्रीने तिला ही सगळी माहिती आत्तासाठी कुणालाही सांगू नकोस असं बजावलं होतं. त्यामुळे सायलीने बाबांना बाहेर जाण्याबद्दल काहीतरी वेगळंच कारण सांगितलं आणि खूप समजूतदारपणे विषय टाळला.
ठीक आहे मुली, तुझी लहान बहीण अजून तुझी किंमत समजत नाही. तिला फक्त स्वतःच्या रूप रंगाचंच भान आहे. मी तिला समजावून आणि रागावूनही थकलो आहे. आज तू घराबाहेर गेल्यानंतर मी तिला रागावलो तर तीही रागाने घराबाहेर निघून गेली. बरं, तू जिथेही जात असशील काळजीपूर्वक जा आणि कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळ होण्याआधी घरी परत ये. इतक्यात तिथे शांता आली आणि हसतच म्हणाली, अरे वा, आज बाप लेकीने बसून छान गप्पा मारल्या वाटतं. तिकडे स्वयंपाकघरात जेवण तयार झालं आहे. मी तुम्हा दोघांना जेवायला बोलवायला आले आहे. जान्हवीने तर एकटीने जेवून घेतलं आहे आणि बहुतेक तिच्या खोलीत जाऊन झोपलीही असेल. ठीक आहे, चला मग आपण तिघही एकत्र जेवण करूया. सायलीला खूप भूक लागली आहे आणि मलाही आता जोरात भूक लागली आहे. उशीर करणं बरोबर नाही. असं म्हणून तिघही स्वयंपाकघरात गेले आणि शांतपणे एकत्र बसून जेवू लागले. मग दुसऱ्या दिवशी सकाळ होताच सायलीने बाबांना हाक मारली आणि त्यांना सांगून ती घाईघाईने जंगलाच्या दिशेने त्या ऊर्ध्वस्त्रीकडे निघाली. सायली तिथे पोहोचताच ऊर्ध्वस्त्री आनंदाने म्हणाली, अगं मुली, तू आलीस. मी तर सकाळपासून तुझीच वाट पाहत होते. खरं सांगू का, आपली भेट होऊन अजून फार वेळ झाला नाही, पण तू मला खूप आपलीशी वाटू लागली आहेस. आणि हो मुली, आज आपल्याला राजवाड्यात जायचं आहे. हो काकू, मलाही तुमच्याबद्दल खूप लवकर आपलेपणा वाटायला लागला आहे. खरंच तुम्ही खूप चांगले आणि दयाळू आहात. आणि हो, राजवाड्यात जाण्याबद्दलही मला पूर्ण आठवतंय. अगं मुली, चल लवकर. आता उशीर न करता आपण राजवाड्याकडे निघूया. कारण जर आपण वेळेवर पोहोचलो नाही तर राजे विक्रमसिंग रागावू शकतात. म्हणून आत्ताच निघालेलं बरं. ऊर्ध्वस्त्रीच्या या बोलण्यावर दोघी लगेच राजवाड्याच्या दिशेने निघाल्या. हळूहळू चालत त्या अखेर भव्य आणि विशाल राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचल्या. राज दरबारात पोहोचल्यावर ऊर्ध्वस्त्री नम्रपणे म्हणाली, महाराज, बागेच्या पुढील रखवालीसाठी जी स्त्री शोधायची होती ती मुलगी हीच आहे. हो, तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे. तुमचं वय आता वाढलं आहे, त्यामुळे तुम्हाला बागेची देखभाल पूर्वीसारखी करता येत नाही आणि आम्हाला या बागेसाठी एक सच्चा आणि चांगल्या मनाची स्त्री हवी होती. महाराज, ही सायली आहे. खूपच चांगली, प्रामाणिक आणि सुस्वभावी मुलगी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की ही बागेची जबाबदारी मनापासून आणि निष्ठेने पार पाडेल. ठीक आहे, आम्ही तुमचं म्हणणं मान्य करतो, पण ही मुलगी तुमच्यासारखी त्या जंगलातील एकांत घरात राहून ही जबाबदारी पार पाडू शकेल का? महाराज, तुमचा प्रश्न योग्य आहे, पण मी पूर्ण खात्रीने सांगते की बागेच्या देखभालीसाठी सायलीसारखी प्रामाणिक आणि धैर्यवान मुलगी आपल्याला दुसरी मिळणार नाही. आणि राहण्याबद्दल बोलायचं झालं तर तिचे आई वडील तिला स्वतःपासून दूर ठेवू शकणार नाहीत. म्हणून महाराज, तुम्हाला माझी एक विनंती आहे की सायलीला दररोज सकाळी येथे येऊन बागेची देखभाल करण्याची आणि संध्याकाळी आपल्या घरी परत जाण्याची परवानगी द्यावी. हो, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे, पण प्रत्येक निर्णय फक्त तुमच्याकडून ऐकणं योग्य नाही. आता इतक्या महत्वाच्या जबाबदारीसाठी सायलीसारख्या योग्य आणि समजूतदार मुलीची निवड केली जात आहे, तर तिने स्वतः पुढे येऊन आम्हाला आपला विश्वास द्यायला हवा. तिला कोणतीही अडचण, शंका किंवा संकोच असेल तर तिने निसंकोचपणे सांगावं. आम्ही तिचं म्हणणं नीट ऐकून त्यावर योग्य तो निर्णय घेऊ. महाराज, तुम्ही बरोबर म्हणत आहेत. सायली, आता तू स्वतः या जबाबदारीबद्दल तुझ्या मनातलं सगळं महाराजांसमोर मोकळेपणाने सांग. सायली नम्रतेने पुढे आली आणि म्हणाली, महाराज, आज मी पहिल्यांदाच तुमच्या समोर उभी आहे. खरं सांगायचं तर इथे येण्याआधी मला वाटत होतं की तुम्ही खूप कठोर स्वभावाचे असाल. तुम्हाला भेटल्यानंतर माझ्या सगळ्या शंका दूर झाल्या आणि मला खूप आनंद झाला. असं भाग्य प्रत्येकाला मिळत नाही. महाराज, मी त्या बागेची देखभाल पूर्ण मनाने आणि प्रामाणिकपणे करेन. आजच घरी जाऊन माझ्या आई वडिलांशी याबद्दल बोलेन आणि त्यांची परवानगी घेईन.
त्यानंतर मी काकूंसोबत राहून ही जबाबदारी स्वीकारेन. हो मुली, आपले महाराज खूप दयाळू आणि न्यायप्रिय आहेत. ते आपल्या प्रजेला खूप प्रेम करतात आणि नेहमी न्यायाच्या मार्गाने चालतात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जो कुणी राज्याच्या नियमांचं उल्लंघन करतो किंवा विश्वासघात करतो त्याला ते कठोर शिक्षा देतात. ठीक आहे, तर असा निर्णय घेतला जातो की आजपासून या बागेची संपूर्ण जबाबदारी सायलीकडे सोपवली जाते. आणि सायली, तू घरी जाऊन शांतपणे आणि समजूतदारपणे तुझ्या आई वडिलांशी याबद्दल चर्चा कर. याचबरोबर हा विचार विनिमय येथे समाप्त करतो. अशा प्रकारे त्या घनदाट जंगलातील रहस्यमय बागेची जबाबदारी त्या वृद्ध स्त्रीकडून काढून पूर्ण विश्वासाने सायलीकडे सोपवण्यात आली. सायली मनापासून त्या बागेची देखभाल करू लागली. हळूहळू तिच्या चांगुलपणावर, प्रामाणिकपणावर आणि सौम्य स्वभावावर राजे विक्रमसिंग मोहित झाले. काळाच्या ओघात दोघांमध्ये प्रेम निर्माण झालं आणि शेवटी त्यांनी विवाह केला. सायली त्या राज्याची राणी बनली. तिचं आयुष्य आनंदाने, सन्मानाने आणि समाधानाने भरून गेलं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. माणसाचं खरं सौंदर्य त्याच्या रंगात नसून त्याच्या मनात आणि वागण्यात असतं. आपल्याच माणसांनी दिलेले शब्द सर्वात जास्त दुखावतात, म्हणून नेहमी प्रेमाने वागायला हवं. आत्मविश्वास आणि चांगुलपणामुळेच आयुष्यात खरी उंची गाठता येते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.